भाजपचे माजी मंत्री आणि नवनिर्वाचित आमदार जे आहे जयकुमार रावळ आपल्यासोबत आहेत। रावळजी, काय सांगाल? घवघवीत यश मिळालेलं आहे, मात्र आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण अशी चर्चा सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? प्रथम तर मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या मतदारसंघाचा। जवळपास 1 लाखचा मताधिक्य मला दिला, 5व्यांदा मी निवडलोय आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती म्हणून संबंध महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। खूप सुंदर आम्हाला बहुमत मिळालेलं आहे। तिघही पार्ट्यांचा जोरदार स्ट्राईक रेट आहे आणि आमचं नेहमीचंच म्हणणं आहे की सबका साथ सबका विश्वास असं म्हणून काम करतो आम्ही। तर तिघही महायुतीचे नेते म्हणून निर्णय घेतील, पण जे मला एक कार्यकर्ता म्हणून, भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून वाटतं की भारतीय जनता पार्टीचे 132 + 6 138 हे आमचे स्वतःचे आमदार आहेत आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनेल आणि भारतीय जनता पार्टीचा बनेल तर देवेंद्र फडणवीसच बनतील असं माझ्या मनामध्ये आणि मी 5व्यांदा आमदार म्हणून मला वाटतं। आणखी थोडा प्रयत्न केला तर सोबळावर सुद्धा येऊ शकतं? नाही, आम्ही एकदा ठरवलं तर एकत्रितच असतो। महायुती ही एकत्रित, फेविकॉल का जोड आहे, तुटेंगा नाही। पण कुठेतरी चर्चा सुरू आहे की पुन्हा एकदा 2.5 वर्षाची सुद्धा चर्चा सुरू आहे, 2.5 वर्ष शिवसेनेला दिले पाहिजे अशी चर्चा सुरू आहे। ते तर आता प्रवक्ते आमची माहिती सांगतील काय चर्चा चालू, पण चर्चा तर सगळेच करू शकतात, पण जे न्यायिक आहे, जे लोकशाहीने कौल दिला आहे तो कौल तर आपल्याला मान्य केला पाहिजे। मागच्या वेळेस पण 105 असताना तुम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं होतं। तोच तर फार मोठा पण हा भारतीय जनता पार्टीचा आहे की एवढं मोठं असताना आपण त्याग केला। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो बलिदान केला आहे, त्याग केला आहे, 5 वर्ष मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं। त्या बलिदानाचं चीज झालं पाहिजे आणि त्यांचा हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे असं प्रत्येकाची भावना ही माझी नाही, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचीच आहे, महाराष्ट्राच्या जनतेची सुद्धा आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहायला मिळते की विरोधी पक्ष नेताच नसणार आहे। अत्यंत दुर्दैवी त्यांची परिस्थिती झाली। खरं तर लोकशाहीला विरोधी पक्षनेता असला पाहिजे, परंतु कधीकधी आपण ज्या प्रकारचं नेगेटिव्ह वातावरण, म्हणजे इलेक्शनमध्ये महाराष्ट्रासाठी तुमचं काय विजन आहे हे मला वाटतं हे जे आघाडीमधले लोक कधी बोललेच नाही। महाराष्ट्रासाठी काय करू इच्छितात हे कधी बोललेच नाही। खालच्या लेवलचे भाषणं, अपप्रचार, नेगेटिव्हिटी, तोच कोथळा, 30 डायलॉग, त्यामुळे लोक बोर झाले आणि लोकांनी सांगितलं तर यांचे दुकान बंद करा। खरं तर तुम्हाला एवढं मोठं यश मिळालं, काय वाटतं कुठले फॅक्टर चालले त्यामुळे तुम्हाला सगळं? त्याच्यामध्ये जे विकास कामं केले, नंबर 1 त्याचा फार मोठा परिणाम झाला। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जो न्याय मिळाला, स्वाभिमान मिळाला, तो एक दुसरा फॅक्टर झाला आणि एक राहण्याचा तिसरा फॅक्टरसुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि देशाला लक्षात आलं आहे की एक राहणार तरच सेफ राहणार आणि पुढच्या काळात सर्व एक राहणार आहे आणि सेफ राहणार आहे। शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावं म्हणून तुम्ही सगळे आमदार जे आहे तोच तुमची भूमिका कायम पण ठेवणार? आमदार सगळे काय भूमिका घेणार ते व्यक्तिगत घेतील। व्यक्तिगत मी तर आता मागच्या 5 टर्ममध्ये त्यांच्याबरोबर काम केलं आणि एक व्यक्ती म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून जे चांगलं काम करू शकतात भाजपमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मिळेल। कारण आमच्याकडे मेरिटवर लोक मिळतात, तिकीट मागण्यासाठी फिरावं लागत नाही, आम्हाला ते मेरिटवर तिकीट घरी पोचवत असतात आणि म्हणून मुख्यमंत्रीमधलं मेरिट ज्यांचं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांचंच आहे आणि त्यांना ते मिळेल असा खात्री आणि विश्वास आहे। अगदी पाहतो आपण मुख्यमंत्री पदासाठी मेरिट जे आहे ते देवेंद्र फडणवीस आहे। मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी बलिदान दिलं होतं, त्यामुळे यावेळी जे आहे ते त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावा असं जयकुमार रावळ म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन हेमंत सराजने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।